नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कितीही मोठी संख्या असली आणि त्याचे आपल्याला पाढे तयार करायचे असले तर त्या कशा पद्धतीने केले जातात हे आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पाढे म्हटले म्हणजे प्रत्येकाला 20पर्यंत तरी तोंडपाठ असतात, पण आपण एखाद्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असलो तर आपल्याला मोठ्यात मोठा पहाडा हा तयार करता येत नाही किंवा त्याला खूप वेळ लागतो। तर आज आपण एका सोप्या पद्धतीने पहाडा तयार करणार आहोत। बघा, तर आपण सुरुवातीला 16 ह्या पाढा बघूया, बरोबर। मग आता बघा, आपण काय करणार आहोत, दोन संख्या आहेत 1 आणि 6। तर आपण मागची जी संख्या आहे 6, ह्या संख्येत आपण ती संख्या मिळवत जाणार आहोत। आता बघा, 6 मध्ये 6 ॲड केले, झाले किती, 12। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहित असताना दोन संख्या हे बघा, हे आपण मागची संख्या लिहितो आणि हा एक हातच्याला देत असतो। मग आपल्याला इथं हातच्याला न देता एक टिंब देणार आहोत, म्हणजे त्या टिंबाला आपण हातच्याला 1 दिलेला आहे असं गृहीत धरू, बरोबर। मग आता परत 2 मध्ये परत 6 ॲड करायचे, झाले किती, 8। 8 लिहिले, 8 मध्ये परत 6 ॲड केले, झाले किती, 14। मग 14 पैकी आपण 4 लिहिणार आहोत आणि एक हातच्याला देणार आहोत, म्हणजे टिंब लिहूया। त्याच्यानंतर 6 मध्ये परत 4 ॲड केले, झाले किती, 10। 10 मधून आपण 0 लिहू आणि एक हातच्याला दिला। 0 मध्ये परत 6 ॲड केले, झाले फक्त 6। 6 मध्ये परत 6 ॲड केले, झाले 12। 12 मधून फक्त 2 हातच्याला, 1। 2 मध्ये 6 ॲड केले, झाले 8। 8 मध्ये 6 ॲड केले, झाले किती, 14। 14 मध्ये परत 6 ॲड केले, झाले किती, 10। 10शी 0 हातच्याला आणि हा 14चा 1 पण हातच्याला दिला, बरोबर। आता आपण जशा 6 मध्ये 6 मिळवत गेलो तसंच आपल्याला पुढच्या संख्येमध्ये करायचं आहे। तर बघा, 1 मध्ये 1 ॲड केला, झाले 2 आणि हातच्याला दिलेला 1 तो लिहिला 3, बरोबर। 3 मध्ये 1 ॲड केला, बघा आता इथं टिंब दिलेला नाही आहे, म्हणजे इथं हातच्याला दिलेला नाही आहे, म्हणून फक्त इथं एकच ॲड करायचा। मग 3 मध्ये 1 ॲड केले, झाले 4। 4 मध्ये परत 1 ॲड केले, झाले 5 आणि हातच्याचा 1, झाले 6। 6 मध्ये 1 ॲड केला, 7 आणि हातच्याचा 1, झाले किती, 8, बरोबर। 8 मध्ये आपण 1 ॲड केला, झाले 9। 9 मध्ये 1 ॲड केले, 10। 10 आणि हातच्याचा 1, 11। इथं झाले 112। त्याच्यानंतर 11 मध्ये आपण परत 1 ॲड करू, झाले 12। 12 मध्ये अजून 1 ॲड करू, 13। 13 आणि हा 1, झाले 14। 14 आणि 1, 15। 15 आणि हातच्याचा 1, झाले 16। तर अशा पद्धतीने आपण सोप्यात सोप्या पद्धतीने कितीही मोठी संख्या असली तरी 2 ते 3 मिनिटात आपण पहाडा तयार करू शकतो। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यापेक्षा मोठी संख्या असलेले, जसे की 35 असेल, 42 असेल, 76 असेल, अशा मोठमोठ्या संख्यांचे पहाडे आपण कशा पद्धतीने काढू हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।